नमस्कार. चला तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भाजी बनवली जाते ती म्हणजे भोगीची भाजी. ती पण एकदम आज आपण गावाकडील पद्धतीने आणि एकदम पारंपरिक पद्धतीने ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी बनवणार आहोत. करायला सुद्धा सोपी आहे, झटपट होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला वाटण बनवायचे. तर गावाकडील पद्धतीने बनवायची असेल तर अशा पद्धतीने वाटण करा. तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला पण विसरू नका. तर बघा, गरम कढईमध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे तीळ टाकून तीळ चांगले असे उडेपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे, म्हणजे तडतड उडेपर्यंत तीळ असे चांगले भाजून घेतले. तर बघा, एकदम व्यवस्थितपणे हे तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत. हे वाटण ना खूप महत्त्वाचं आहे, कारण भोगीच्या भाजीमध्ये हेच वाटण टाकलं जातं, त्यामुळे भाजीला एकदम चव अशी छान येते. तीळ चांगले भाजले की लगेच त्यामध्ये 2 चमचे आपल्याला बारीक किसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचंय. तर खोबरं सुद्धा मी एकदम व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत याला चांगलं असं भाजून घेणार आहे. छान व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला हे भाजायचंय. तर बघा, खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे. खोबरं बाजूला काढलं. आता यामध्ये साधारणतः 2 चमचे तांदूळ टाकायचे. तर तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता, जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे तो टाकला तरी चालेल. तांदूळ पण चांगला भाजला की तांदूळ पण बाजूला काढून घ्यायचा. आता इथे 1 चमचा शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे ऑप्शनल आहेत, पण चव छान येते आणि भाजीला घट्टसरपणा येतो, त्यामुळे काढून घेतलेत. शेंगदाणे पण चांगले भाजून घेतले आणि सगळे शेंगदाणे तीळ तांदूळ एकत्र करायचं. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालायचंय आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. जास्त असं ठोकर ठेवायचं नाही, असं जाडसर नाही ठेवायचं, बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघा, मिक्सरला हे छान असं बारीक वाटून घेतलंय. यामुळे ना भाजीला छान असा घट्टसरपणा येतो आणि टेस्ट पण भाजीला खूप छान येते. तर बघा, आता भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला अगोदर सांगते. वाटीमध्ये मी वांग्याचे काप कट करून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी टाकलं, म्हणजे ते काप काळे पडणार नाहीत. बारीक चिरून घेतलेला गाजर, घेवडा म्हणजेच वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, कोथिंबीर, बटाटा, वाटाणा, कांद्याची पात. बघा, आता माझ्याकडे ना जेवढं साहित्य अवेलेबल होतं तितकं मी वापरलं आहे, पण आणखीन साहित्यामध्ये काय काय असतं ते देखील तुम्हाला सांगते. ऊस, जांब, बोर, त्याचबरोबर ओला हरभरा जो असतो त्या हरभऱ्याची दाणे असतात, त्याचबरोबर गव्हाची ओंबी सुद्धा इथे यामध्ये वापरली जाते या भाजीमध्ये. पण ना मला हा व्हिडिओ तुम्हाला अगोदर शेअर करायचा होता, त्यामुळे माझ्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल होतं तेवढ्या साहित्यामध्ये मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघा, सगळं साहित्य ते मी घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे मार्केटमध्ये तर भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात, तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता. तर बघा, आता भाजी कशी बनवायची हे बघूया. कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडेसे जिरे घातले. लसूण इथे मी कुटून टाकून घेतला. लसूण चांगला परतला की त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची, लाल मसाला पावडर आणि त्याचबरोबर इथे हळद पण टाकून घ्यायची. चांगले मसाले परतली की जे आपण मगाशी साहित्य घेतले, बारीक चिरून घेतलेले वांगे, घेवडा म्हणजेच वालाच्या शेंगा, वाटाणा, कांद्याची पात, बटाटा, चवळीच्या शेंगा, यामध्ये पेरू, त्याचबरोबर ऊस पण टाकलेला आहे मी. बघा, माझ्याकडे पेरू नव्हता त्यामुळे मी टाकला नाही. ज्या दिवशी भोगीची भाजी बनवायची त्या दिवशी नक्कीच टाकेल. आणि हो, मार्केटमध्ये भोगीच्या भाजीचे जेवढं काही साहित्य असतं ते अवेलेबल भेटतं, म्हणजे पटकन आणि सहज मिळतं. तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता. या भाजीमध्ये ना ऊसाचा पण समावेश केला जातो. माझी आई जेव्हा ही भाजी बनवायची त्यावेळेस ती ऊस पण यामध्ये घालून घ्यायची. तर मी सुद्धा इथे थोडेसे ऊसाचे बारीक कट करून काप टाकून घेतले आहेत आणि सगळी भाजी यामध्ये घालून घेतल्या की चांगलं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे मीठ टाकल्यानंतर भाज्या पटकन शिजल्या जातात. झाकण ठेवायचं 5 मिनिटं. चांगल्या भाज्या वाफवून घ्यायच्या. झाकण ठेवल्यामुळे भाज्या चांगल्या व्यवस्थितपणे वाफवल्या जातात. 5 मिनिटं झाकण ठेवलं, भाज्या चांगली वाफवून घेतली आणि एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी जास्तही घालायचं नाही, कारण ही भाजी थोडीशी घट्टसरच असते. आता तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे भाजी बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी रसरशीत म्हणजे थोडीशी रस्सेदार किंवा थोडीशी घट्ट. तर आमच्याकडे थोडीशी घट्टसरच बनवतात. तर बघा, भाजीला चांगलं उकळी आली की यामध्ये जे मग असे आपण तीळ, तांदूळ, शेंगदाणे आणि खोबरं बारीक असं मिक्सरला फिरून घेतलं ना, ते यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून द्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला भाजी शिजून घ्यायची. तर बघा, छान आपली भाजी शिजलेली किती छान दिसत आहे ना. मस्तपैकी तीळ लावलेली भाकरी आणि मस्त अशी भोगीची भाजी खायला एक नंबर लागते. तुम्ही आणखीन ते यामध्ये कुठकुठले पदार्थ वापरतात मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर हा तुम्हाला भोगीच्या भाजीचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. बघा, मस्तपैकी एकदम अशी चमचमीत झणझणीत आपली भोगीची भाजी बनवून तयार आहे. दिसत आहे ना एक नंबर, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी. चला तर मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा भोगीच्या दिवशी ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एकदा माझ्या पद्धतीने केली ना तर दरवर्षी नक्कीच अशी बनवाल. मस्तपैकी भाजी, त्याचबरोबर त्यामध्ये तोंडी लावण्यासाठी गाजर, कांद्याची पात आणि अशी तीळ लावलेली भाकरी. आहा, मस्तच बेत. तुम्ही कधी ट्राय करताय, करून बघा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.